शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, बारामती दौरा अचानक रद्द। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली। रुग्णालयात दाखल असल्यामुळे शरद पवार आज बारामती दौऱ्यावर जाऊ शकणार नाही। शरद पवार दिल्लीहून 2 दिवसांपूर्वी आले होते। त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि प्रकृती बिघडल्यामुळे उपचारासाठी त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे। सोमवारी डिस्चार्ज मिळणार होता, मात्र डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या त्यांच्या विविध चाचण्या सुरू असून अहवाल आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्ट माहिती मिळू शकेल। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, मात्र त्यांचे वय आणि अलीकडची प्रकृती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। डॉक्टर त्यांच्या सर्व रिपोर्टची वाट पाहत आहेत, त्यानंतर पुढील उपचार किंवा डिस्चार्ज याबाबत निर्णय घेतला जाईल। होणारच नाही, म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला वाटलं होतं की बिनविरोध होईल, तेव्हा मतदानाची वेळ येईल असं आम्हाला कधीच वाटलं नाही। पवारसाहेब ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आता आहे, त्यांच्या काही टेस्ट चालल्या आहेत, त्यामुळे त्याच्यानंतरच क्लॅरिटी। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।